भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूगिरी विरोधात मोठी मोहीम सुरू झाली। अवघ्या 2.25 महिन्यांमध्ये राज्यभरात 50 भोंदूबाबांवर गुन्हे दाखल झाले असून सर्वाधिक 5 गुन्हे नाशिकमध्ये नोंदवलेले आहेत। बहुतांश गुन्ह्यांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक लूट आणि अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही माहिती दिली आहे। 2013च्या जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी आता होती। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, आता ही मोहीम सुरू झाली असं आपण म्हणतोय, मोहिमेचं कौतुकच आहे, मात्र नाशिकमध्ये एकट्या नाशिकमध्ये 5 गुन्हे नोंदवले गेलेत। नाशिकमध्ये हे प्रकार जास्त आहेत का फक्त नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत, बाकी ठिकाणचे समोर येत नाहीत? किरण, विक्रांत, प्रामुख्याने जर बघितलं तर भोंदू अशोक खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिसच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। अनिसची जितकी ताकद आहे त्या सगळ्यानुसार अनेक ज्या तक्रारदार महिला होत्या त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना एकूण पाठबळ देण्याचं काम या सगळ्या काळामध्ये झालं आणि ठिकठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले। काही ठिकाणी स्वतःहून अनेक महिला, ज्यांची फसवणूक झालेली होती ते पुढे येऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि साधारणपणे 2.25 महिन्यांमध्ये 50 गुन्हे राज्यभरामध्ये दाखल होत आहे। हा आकडा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। विशेषतः या सगळ्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाचा जर तुलना केली तर यामध्ये शहरी भागामध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येते आणि विशेषतः यामध्ये 50 पैकी 5 गुन्हे हे जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत। या सगळ्या काळात जर बघितलं तर अनिसच्या माध्यमातून ज्या तक्रारदार आहेत किंवा पीडित आहेत त्यांना या सगळ्या काळामध्ये पाठिंबा दिला जातोय, एक प्रकारे मानसिक आधार देण्याचं काम केलं जातंय। अशा सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा मंजूर आहे, त्याची अंमलबजावणी एकूणच या सगळ्या काळामध्ये करणं अपेक्षित आहे। सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला तक्रारी पुढे येतात त्यावेळेला गुन्हे दाखल करण्याची देखील कारवाई केली जाते। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे भोंदू असतात ते श्रद्धेच्या आडून कशा पद्धतीनं ही सगळी फसवेगिरी करतात, भोंदूगिरी करतात ते देखील या निमित्तानं समोर आलेले आहेत। त्यामुळे हा आकडा पाहून तरी येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता अशा भोंदूंच्या आहारी जाणार नाही, त्यांना बळी पडणार नाही, अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।